श्रीराम भावांनो, आज 25 तारीख असल्याने तुम्हाला तर माहिती आहे आज आमच्या सर्व किराणा दुकानदारांची सुट्टी असते. 25 तारखेला आमचा हा असतो तो दिवस म्हणजे मज्जेचा दिवस. तर हा दिवस आम्ही फुल एन्जॉयमेंट करतो, फुल राडा असतो, फुल धिंगाणा. दर 25 तारखेला कुठे ना कुठे जायचंच असतं आणि जातोच आम्ही. तर आज आम्ही निघालो आहे आमच्या गावाला. चला मग निघालो. मग आता आपण आमच्या गावाला बघा, डोंगरांची सुरुवात झाली. आमचं गाव आहे सिंहगडाच्या पायथ्याशी. खडकवासल्याच्या पुढे खानापूरच्या पुढे 4-5 किलोमीटर आहे खामगाव मोगरवाडी. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यात आहे आमचं गाव. एकदम सुंदर असं गाव आहे आमचं. गावाची एक स्पेशल व्हिडिओ मी कधीतरी बनवीन तुमच्यासाठी. मग पहिलेच दिसले आम्हाला काळी मैना म्हणजे करवंद. भरपूर करवंद आलती, एकदम एक नंबर अशी गोड गोड लागत होती. मग बघा आता सुरुवात करतो, करवंद दाखवतो तुमच्यासाठी. आमच्या गावाला मोगरवाडीमध्ये आणि आम्ही आज खास आमच्या वडिलांनी जवळपास 100 ते 150 झाडं लावलेत आंब्याची. त्या आंब्यांच्या झाडांसाठी लेंडी खत हे खूप चांगलं असतं, ते आम्हाला मिळालं आहे. ते आम्ही आता पोत्यांमध्ये भरून घेऊन चाललो आहे. आता आमचे वडील काय म्हणतात बघा. आंबून काढायचं असतं, जवळून नाही. आणि हा मी गावठी जुगाड पहिलाच असा जुगाड बघितला आहे. फरशी आहे आणि त्याच्यावरती डिश लावली, कारण वाऱ्या वादळाने ते उडून जाऊ नये, हलू नये त्यासाठी. चला मग आपली पुढची सवारी चालू झाली. आपण चाललो आहे आता आंबे काढायला. खूप मजा येते. मग आता पहिल्यांदाच आपल्याला करवंद खायचा भरपूर वर्षांनी चान्स मिळाला. गावाकडं अस्सल तोडून विकत खाल्ली, गावाकडं तोडून झाडाची खाण्याची मजा आहे ना, ती नाही कुठं. हे बघा काळी मैना कशी आहे बघा, खाऊन मन तृप्तच होणार. मग चला आम्ही आता चाललो आहे आंबे काढायला. आंबे म्हणजे सर्वांच्या आवडींचा विषय आणि आमचा तर फेवरेटच विषय. कारण आम्हाला गावाकडील आणि ते पण झाडावरचे तोडून जे आंबे काढून खायची जी मजा आहे ना, ती विकत आणून खाण्यात मजा नाही. आम्ही आता निघालो आहे, सगळी ठरवूनच चालतो. किती बी लेट होऊ दे काय होऊ दे, आंबे काढल्याशिवाय जायचं नाही. मग आता झाडावर चढायची सुरुवात केली. मी झाडावर चढलो भरपूर वर्षांनी, चढतोय. पण काय आता लहानपणी भरपूर चढायचो, पण आता ते वजन वाढल्यामुळं झाडावर चढणं जरा अवघडच झालं आहे. त्यामुळं प्रयत्न केले, बरेच ट्राय बी मारली, पण झाडावर काही चढायला मला काय वरपर्यंत जायला जमाना. त्यामुळं मग आपली माघार घ्यायची सुरुवात केली. माघार घ्यायला म्हणजे आता विचार केला, वर बीर बघितलं, म्हणलं लईच अवघड विषय झाला आहे. लहानपणी काय नाही वाटायचं, पण आता चढलो आहे तर खरं, पण आता उतरायचं कसं त्याचंच टेन्शन होतं. आणि उतरताना पण अवघड वाटायला लागलं. असं वाटलं उगाच चढलो राव. मग कसं तरी आपलं हळूहळू घाबरून उतरलो. म्हणलं हे जरा डेंजरच आहे, आपल्यासाठी जरा अवघडच गोष्ट आहे ही. त्यामुळं आपला उडी मारून कसं तरी उतरलो. मग आपला बारकेला म्हणलं, बाबा तू चढ खाली, बघ पडला की डायरेक्ट ढगा खायचं काम करतो. ये या पानगाडी ये. मऊ कुठं दिसला? मलाच नाही दिसला. मग आहे ना वर. काढायचं का मग? तोंडाला बांधायचं आणि काढायचं. अरे येडपट असलं. हॅलो, ओरिजिनल मध आपल्याला कधी मिळेल? येतं का काय? भाऊ जाऊ दे भाऊ. काढायचं नाही, माझ्या घाण पाडून इथं पडला. अरे गेला. दोन-तीन पडले हो. हे खाली गेलं direct. मग त्याच्यानंतर त्याला पास करणं.
विचार करणार आता त्याला काढायचे का नाही. मग बारक्या आता दुसऱ्या झाडावर चढला आणि त्या झाडाची फांदी हलवायला लागला. आणि आमचा योगेश शेठ आंबे गोळा करायला ठेवलाय त्याला. ते आपला आंबे गोळा करायला लागला. हॅलो अजून एकदा आपलं इकडं छोट्याच झाडं हलवायचं काम चालूच आहे ना. आंबे बदा पडायचं काम चालूच आहे. आंबे भरपूर गोळा व्हायला लागले, भरपूर आंबे पडायला लागले. काही फुटले पण direct पडून टाकला बिगडा. म्हणून त्याला म्हणलो आता बरा बास कर, आंबे बिंबे जरा फुटायला लागले. मग त्याने तरी पण तो काही थांबला नाही. म्हणला हे झालं जरा हे झालं 3-4 सुरूच आहे. आंब्याचा पाऊस कडवला पाट चांगला आहे. आंबे इतके पडायला लागले. हलव जरा 3-4 मस्तच आहे ना जोरात. ते काय थांबा ना. टाक मोडून फांद्या नुसते फार फांदी तोडायला आणली त्याने. पडा ना ती. कडवली हलवायची ती खालची खांदी. हलव एकदा चल. नाही येऊ दे इकडे. एकदा हलव चल, एकदा हलव. हा हल्लं पडलं. मेन तेच होतं. चल बाजार घे गोळा करून. सगळे आंबे पिशवीत भरले. हे बघा 2-3 झाडाचे आंब्यातच आमची पिशवी भरली. अजून तर पुढं भरपूर आंबे. खालचे गोळा करता पोतं भरलं. इतके आंबेच आंबे. आता आम्ही आलो एक गोड आंबा आहे, साखरी आंबा याला म्हटलं जातं आमच्या गावाकडं. हा आंबा जरा फेमस आहे. असा आंबा लय गोड असतो. तर मग इथले जे पडलेले पहिले पाड पिकलेले आंबा ते पहिले सर्व गोळा करून घेतले. हे बघा या असल्या अडचणीत कवा साप बी पासायचा. इतकी खतरनाक हा डोंगर आहे. मग वर चढलो मी. वर पण बघितले एकदम पिवळे झार झालेले आंबे होते उन्हाने. हे बघा हा बघा आंबा मऊ होता लय, त्यामुळं मग तो वर तर फार पिवळं झालेला आंबे. दुसरा पण बघितला जरा जास्तच मऊ आहे. ऊन त्याच्यावर डायरेक्ट पडल्यामुळं आता किती दिवसाचे काय माहिती. कसं आहे मग काय योगेश शेठला तो आंबा चाखायला दिला. त्याने टेस्टिंग केला. आंबा कसा आहे अरे बोल की काहीतरी. त्याने मग शेवटला सांगितलं गोड आहे, मस्त आहे म्हणला. मला तर काही झाडावर चढता येईना म्हणून मी नवीन टेक्निक बघितली. काठी घ्यायची डायरेक्ट फेकायची. 2-4 आंबे तर पडले. झाडावर चढायची झंझटच नाही. त्यामुळं आपलं चालू आहे. मग आंबा पडला. मी पाडलेले आंबे बघा एकदम मस्त आहेत. मग आपल्या पिशवी फुल भरली आणि चाललो पुढच्या झाडापाशी. हे बघा जाईन तिथं आंबे. इतके आंबे आहेत की असं वाटतं ही दुनियाच आंब्याची आहे. नुसतेच बघल तिकडं नुसते आंब्याची झाडं. मग योगेश शेठने आंबा टेस्ट केला आणि मला दिला टेस्ट करायला. आणि मग मी तो आंबा टेस्ट केला. आणि पहिलाच आंबा दिवसभराचा सुरुवातीचा खाल्ला. पण असला क्लास लागला ना, एक नंबर. मन तृप्त झालं पहिलाच आंबा चाखल्याने. इथून पुढे आम्हाला दिसले मध आणि आम्ही सर्व काढायला गेलो. मधमाशांनी आमचे केलेले हाल पुढच्या भागात तुम्हाला बघायला मिळेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.